नमस्कार. आज या BA प्रथम वर्षाच्या या लेक्चरमध्ये आपण लोकप्रशासनाचे स्वरूप, नेचर ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे या ठिकाणी बघणार आहोत. लोकप्रशासनाच्या अर्थाविषयी विचार केल्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने जे व्यापक आणि संकुचित असे दोन स्वरूपाचे दृष्टिकोन त्या ठिकाणी दिसून येतात. तर त्याच प्रमाणात या लोकप्रशासनाच्या स्वरूपाबाबतही आपल्याला भिन्न विचारप्रवाह या ठिकाणी असल्याचे दिसून येतात. लोकप्रशासनाच्या ह्या स्वरूपाबाबतही या ठिकाणी विचारवंतांमध्ये, लेखकांमध्ये एकमत असलेलं आपल्याला दिसून येत नाही. आणि यामध्येच आपण बघतो की या स्वरूपाबाबत ह्या शास्त्रज्ञांमध्ये, या विचारवंतांमध्ये हे मतभेद असलेले आपल्याला दिसून येतात. लोकप्रशासन एक शास्त्र आहे की कला हा विषय नेहमी चर्चेचा राहिलेला आहे. तरी लोकप्रशासनाच्या स्वरूपाविषयी काही स्पष्ट व काही सर्वमान्य असे मुद्दे आपल्याला या ठिकाणी मांडले जाऊ शकतात. प्रशासनाची प्रक्रिया सर्व प्रकारच्या समूहामध्ये आपल्याला आढळून येते. सरकारी संघटनेतील प्रशासन प्रक्रियांना सामान्यतः आपण त्या ठिकाणी लोकप्रशासन असे म्हणतो. या लोकप्रशासनाच्या ह्या स्वरूपाचे कारण कोणत्याही बाबीला जाणून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की त्या बाबीचे स्वरूप काय आहे. आणि या ठिकाणी आपल्याला लोकप्रशासन योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणेच आपल्याला काय करावं लागेल की या लोकप्रशासनाचे स्वरूप जे आहे ते या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. लोकप्रशासनाच्या या स्वरूपाबाबत प्रथमतः आपण एक बघू की यामध्ये एक 3 स्वरूपाचे भिन्न असे दृष्टिकोन असलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये पहिला दृष्टिकोन असा आहे की लोकप्रशासन एक अभ्यास विषय आहे. लोकप्रशासन हा एक अभ्यास विषय आहे. या ज्ञानशाखेच्या अभ्यासामध्ये सामान्यतः सरकारी धोरण, योजना यांची अंमलबजावणी करणाऱ्या ज्या विविध संघटना आहेत, या संघटना तसेच या संघटनेमध्ये कार्य करणारे कर्मचारी, अधिकारी, त्यांची कार्यप्रक्रिया या बाबीचा या ठिकाणी समावेश होतो. आणि आपण बघतो की लोकप्रशासन हा अनेक विद्यापीठ, महाविद्यालयामध्ये स्वतंत्ररित्या हा त्या ठिकाणी शिकविण्यात येतो. हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी लोकप्रशासनाचे स्वतंत्रपणे अध्ययन करीत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एक स्वरूपाची बाब म्हणजे की लोकप्रशासन हा एक अभ्यास विषय असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे लोकप्रशासन एक प्रक्रिया आहे. सरकारी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या ज्या काही सर्व प्रक्रियांना आपण लोकप्रशासन असे म्हणतो. सामाजिक व आर्थिक ध्येय साकार करण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे लोकप्रशासन होय. सामान्यतः लोकप्रशासनामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लोकप्रशासन हे सरकारी कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या प्रक्रिया ह्या करीत असते. कार्याची व्यवस्था करते, ठरवून देण्यात आलेल्या धोरणाची योग्यरित्या त्या ठिकाणी अंमलबजावणी करते. आणि ह्या अंमलबजावणी करण्यासाठी ज्या काही क्रिया प्रक्रिया लोकप्रशासनामार्फत करण्यात येतात
त्यामुळं लोकप्रशासन हे एक प्रक्रिया आहे, ॲज अ प्रोसेस हे लोकप्रशासनाकडे या दृष्टिकोन बघण्यात येते. त्याचसोबत लोकप्रशासन हा एक व्यवसाय आहे. या लोकप्रशासनामध्ये कार्य करणाऱ्या पूर्णवेळ पगारी व्यावसायिक कर्मचाऱ्यासाठी लोकप्रशासन करणे हा एक पेशा आहे, हा एक व्यवसाय आहे. शासकीय संघटनेतील कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थितपणे काम करून घेणे, त्यांच्यावर देखरेख करणे, मार्गदर्शन करणे हा सुद्धा त्यामधील प्रशासकाचा एक व्यवसायच आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी लाखो कर्मचाऱ्यांनी लोकप्रशासन हा एक आपला पूर्णवेळ व्यवसाय म्हणून निवडलेला आपल्याला दिसून येतो. यासाठी त्यांना ठराविक वेतन व इतर प्रकारच्या सुविधा मिळतात. आपल्या उपजीविका चालवण्यासाठी त्यांनी हा पूर्णवेळ व्यवसाय स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो. या तिन्ही दृष्टिकोनापैकी सर्वाधिक अभ्यासकांना हा पहिला दृष्टिकोन जास्त लक्षात घेण्यासारखा आहे. आपण बघतो की आज लोकप्रशासन शास्त्राचे अस्तित्व हे पूर्ण शास्त्रशुद्ध रीतीने स्वतंत्र हे मानण्यात येते. अनेक विद्यापीठ महाविद्यालयातून त्यांचा त्या ठिकाणी अध्ययन होत असलेलं आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर प्रामुख्याने संबंधितांना वांछित लाभ ह्या आपल्या विविध प्रक्रियेमधनं अंमलबजावणीतनं लोकप्रशासन मिळवून देत असते. सोबतच लाखोच्या संख्येने हे कर्मचारी त्या ठिकाणी काम करीत असलेले एक पूर्णवेळ व्यवसाय म्हणून स्वीकारून त्या ठिकाणी करीत असलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीनं एका दृष्टिकोनातनं हे लोकप्रशासनाचं स्वरूप या ठिकाणी स्पष्ट होते. पुढे आपण लोकप्रशासन एक तत्त्वज्ञान, शास्त्रशुद्ध कला या दृष्टिकोनातून लोकप्रशासनाचं स्वरूप लक्षात घेऊ. धन्यवाद.